राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रेदरम्यानचा जितेंद्र आव्हाड यांचा एक व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होतोय। यात्रेदरम्यान संतापलेल्या आव्हाड यांनी मफलर फेकल्याचा आरोप केला जातोय। शिंदे गट आणि काही कार्यकर्त्यांकडून आव्हाड यांच्या विरोधामध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे। मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये आव्हाड यांच्या विरोधात ही लेखी तक्रार नोंदवण्यात आली आहे। तर मिटकरी परांजपे आणि सचिन खरात यांनी आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे। भारतीय जनता पार्टीसोबत जाणारे किती नकली बेगडी आहेत असं उसनं अवसान आणून ज्या पद्धतीनं स्वतःला पुरोगामी समजतात त्या जितेंद्र आव्हाडांनी काल राहुल गांधींच्या रॅलीमध्ये मूर्खपणाचं प्रदर्शन करत असताना अस्मितेचं प्रतीक असलेल्या निळ्या रंगाचा गमजा किंवा शॉल ज्यावेळेस सन्मानानं भीमसैनिकांनी त्यांना दिली त्यावेळेस त्यांनी ती फेकून दिली, अक्षरशः ती पायदळी तुडवल्या गेली आणि अशा प्रकारचा चळवळीचा आणि बाबासाहेबांच्या विचाराला मानणाऱ्या अनुयायांचा सुद्धा त्यांनी अपमान केला। मला असं वाटतं भीमसैनिक या प्रकारामुळे नक्कीच चवताळलेला आहे। पूर्वी देखील त्यांचा एक व्हिडिओ आला होता, मी कशी ऍक्टिंग करतो, आणि काल खरं तर त्यांचा पारा यासाठी चढला होता की जी अपेक्षित गर्दी वाय जंक्शन किंवा त्यांना कळवा मुंब्र्यामध्ये दाखवायची होती ही राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेच्या वेळेला जमली नाही। आणि म्हणून काल त्यांचा शिवशाहू फुले आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती असलेला आस्था हा त्यांचा काल मुखवटा गळून पडलेला आहे। त्यांचा करावा एवढा निषेध कमी आहे। आमदार जितेंद्र आव्हाड हे तुम्ही केलेले कृत्य अत्यंत निषेधार्थ आहे। आरपीआय खरात पक्ष या तुमच्या केलेल्या कृत्याचा जाहीरपणे निषेध करत आहे। आमदार जितेंद्र आव्हाड निळा झेंडा आणि निळी मफलर आंबेडकरी समाजाची अस्मिता आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये निळ्या झेंड्याचा आणि निळी मफलरचा अपमान आम्ही सहन करणार नाही। तात्काळ तुम्ही जे हे केलेले कृत्य आहे याबद्दल आंबेडकरी समाजाची माफी मागावी, अन्यथा आरपीआय खरात पक्ष तुम्हाला राज्यात फिरू देणार नाही।